अत्यंत सोप्या वास्तू उपायाने तुमच्या स्वयंपाकघराला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनवा. फक्त खडे मीठ आणि तुपाचा दिवा वापरून तुम्ही घरातील साठलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता आणि तुमच्या रोजच्या अन्नामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणू शकता. तुमचे स्वयंपाकघर शुद्ध ऊर्जेचे मंदिर कसे बनवायचे याचा नेमका विधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वयंपाकघर हे घराच्या समृद्धीचे मुख्य केंद्र असते. वास्तुशास्त्रामध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वयंपाकघराला घराचे ऊर्जा केंद्र मानले जाते. याला समृद्धीचे केंद्र मानण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. किचन हे केवळ जेवण बनवण्याची जागा नाही, तर ते साक्षात अन्नपूर्णा मातेचे आणि अग्निदेवतेचे स्थान आहे. जिथे अग्नी योग्य दिशेला प्रज्वलित होते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड राहतो. आपण जे अन्न खातो त्यावरून आपले विचार आणि आपले आरोग्य ठरते. जैसा अन्न वैसा मन, ही म्हण आपण ऐकलीच आहे. जर किचनमधील ऊर्जा शुद्ध असेल तर घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते आणि ज्या घरात आजारपणावर पैसा खर्च होत नाही, तिथे समृद्धी आपोआप टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि हीच दिशा लक्ष्मीशी म्हणजेच पैशांशी संबंधित आहे. त्यामुळे किचनमधील ऊर्जेचा समतोल थेट तुमच्या उपजीविकेवर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करतो. किचनमधील वास्तुदोषांची सूक्ष्म लक्षणे कोणती आहेत ती आधी पाहूया. अनेकदा आपल्याला समजत नाही की घरात समस्या का येत आहेत. जर तुमच्या किचनमध्ये वास्तुदोष असतील तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात ही सूक्ष्म लक्षणे दिसू लागतील. घरात सर्व काही चांगले खाणे-पिणे असूनही जर घरातील सदस्य, विशेषतः स्त्रिया, वारंवार आजारी पडत असतील तर हे किचनमधील ऊर्जेच्या बिघाडाचे मुख्य लक्षण आहे. जेवण बनवताना जर घरातील नकारात्मक ऊर्जा अन्नात उतरली तर ते अन्न खाल्ल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते. विनाकारण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून कुटुंबात मोठे वाद होऊ लागतात. जर तुमच्या हाताला चांगली चव असूनही अचानक अन्नाची चव बिघडू लागली किंवा अन्न वारंवार खराब होत असेल, तर समजून जा की तिथे नकारात्मक ऊर्जा जास्त आहे. स्वयंपाकघरात काम करताना जर सतत थकवा जाणवत असेल किंवा तिथे जावेसे वाटत नसेल, तर ती जागा नकारात्मक ऊर्जेने भारीच झालेली असते. आपली शेगडी ही केवळ अन्न शिजवण्याचे साधन नाही, तर ती एक ऊर्जेचा प्रचंड मोठा स्तोत्र आहे. ती नकारात्मक ऊर्जेला कशी आकर्षित करते ते समजून घेऊया. जर तुमची शेगडी आणि पाण्याचा नळ एकमेकांच्या अगदी जवळ असतील, तर अग्नी आणि पाण्याचा संघर्ष होतो. हा संघर्ष किचनमध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचे काम करतो. शेगडीभोवती जी ऊर्जा असते, ती अन्न शिजवताना थेट अन्नामध्ये शोषली जाते. जर शेगडीच्या आजूबाजूला नकारात्मकता असेल, तर अन्नाची सात्विक कंपनं म्हणजेच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स नष्ट होतात. ते अन्न केवळ भूक भागवते, पण शरीराला आणि मनाला शक्ती देऊ शकत नाही. आपण जेव्हा रागात, चिंतेत किंवा रडत-रडत जेवण बनवतो, तेव्हा शेगडी त्या भावनांना चुंबकीय शक्तीसारखे खेचून घेते आणि अन्नाद्वारे ती ऊर्जा संपूर्ण कुटुंबात पसरवते. म्हणूनच शेगडीच्या आसपासची जागा आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे नैसर्गिक साधन आहे. मिठाला केवळ जेवणाची चव वाढवणारे साधन मानले नाही, तर त्याला एक उत्तम शुद्धीकरण करणारे म्हणजेच प्युरिफायर करणारे माध्यम मानले आहे. यामागे एक मोठे विज्ञान आहे. खड्या मिठांमध्ये हवेतील ओलावा स्वतःकडे खेचून घेण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. जेव्हा ते ओलावा खेचते तेव्हा त्यासोबत हवेत फिरणारे सूक्ष्म धुळीचे कण आणि दूषित घटकही मिठात जमा होतात. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मानसिक तणावामुळे हवेत एक प्रकारची जड आणि हानिकारक ऊर्जा तयार होते. खडे मीठ हवेमध्ये सकारात्मक आणि हलक्या लहरी सोडते. या हलक्या लहरी हवेतील चुंबकीय जडपणा आणि वाईट ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतात आणि ती जागीच संपवून टाकतात. थोडक्यात सांगायचे तर खडे मीठ हे किचनमधील दूषित हवा आणि मानसिक जडपणा शोषून घेणाऱ्या एका नैसर्गिक फिल्टरसारखे काम करते. त्यामुळेच तिथे प्रसन्नता जाणवते.
आता प्रश्न येतो, की हे मीठ आपण काचेच्या किंवा प्लास्टिकच्या वाटीत ठेवण्याऐवजी मातीच्या वाटीत का ठेवावे? यामागेही एक सुंदर शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे. माती ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते, म्हणजेच कोणतीही अतिरिक्त किंवा घातक ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेऊन ती शांत करते. जेव्हा खडे मीठ किचनमधील नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म दोष स्वतःमध्ये खेचून घेते, मातीमुळे ती नकारात्मक ऊर्जा पुन्हा हवेत पसरत नाही. म्हणूनच या उपायासाठी मातीचे छोटे भांडे किंवा पणती वापरणे सर्वात अधिक प्रभावी ठरते. यापुढे पाहूया मॉडर्न शेगडीजवळ मिठाची वाटी कुठे आणि कशी ठेवावी. चला तर मग आता आपण हे विज्ञानाचे नियम प्रत्यक्ष कृतीत आणूया. तुमच्या आधुनिक किचनमध्ये हा उपाय कसा करायचा हे सविस्तर पाहूया. तुमच्या मॉडर्न किचनमधील गॅस शेगडी बाजूला किंवा शेगडीच्या मागे असलेल्या कोपऱ्यात थोडी जागा स्वच्छ करून घ्या. एका लहान मातीच्या वाटीत स्वच्छ खडे मीठ भरा. ही वाटी अशा ठिकाणी ठेवा जिथे स्वयंपाक करताना त्यावर पाण्याचे थेंब उडणार नाही किंवा सारखा कोणाचा हात लागणार नाही. या मिठाच्या वाटीच्या अगदी शेजारी तुपाचा किंवा तेलाचा दिवा ठेवा. दिव्याची ज्योत पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी. जेव्हा आपण शेगडी पेटवतो तेव्हा त्याचसोबत हा दिवा प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. शेगडीमधून निघणारी उष्णता, मिठाचे शुद्धीकरण आणि मातीची वाटी एकत्र येऊन तुमच्या मॉडर्न किचनमधील सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मधून निघणाऱ्या नकारात्मक लहरींना जागीच रोखतात. मिठाच्या आणि मातीच्या वाटीचं महत्त्व पाहिलं, आता पाहूया तुपाच्या दिव्याचे महत्त्व आणि त्याचे विधी. स्वयंपाकघराच्या शुद्धीकरणासाठी केवळ मीठ ठेवणे पुरेसे नाही, त्याला अग्नितत्त्वाची जोड देणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया तुपाचा दिवा लावण्याची सात्विक पद्धत. दिव्यासाठी नेहमी शुद्ध गाईचे तूप वापरावे. दिव्यामध्ये कापसाची लांब वात वापरावी. 2 वाती एकत्र करून लावल्यास ते अधिक शुभ मानले जाते. तुम्हाला माहीत आहे का, की आपण स्वयंपाकघरात जो दिवा लावतो, त्याचा आपल्या शरीराशी अतिशय जवळचा संबंध आहे. आपल्या आयुर्वेदात आणि अध्यात्मात याला एक विशेष महत्त्व दिले आहे. जेव्हा आपण शेगडीजवळ तुपाचा पवित्र दिवा लावतो, तेव्हा त्या दिव्याची सात्विक ऊर्जा शिजणाऱ्या अन्नामध्ये प्रवेश करते. हे अन्न शरीरात गेल्यावर आपल्या जठराग्नीला शांत आणि संतुलित करते. यामुळे केवळ भूक भागत नाही, तर अन्नाचे रूपांतर उत्तम आरोग्यात होते. चुकीच्या ऊर्जेमुळे निर्माण होणारे पोटाचे विकार किंवा चिडचिड या दिव्याच्या ऊर्जेमुळे शांत होते. आता आपण समजून घेऊया, की जेव्हा आपण खडे मीठ आणि तुपाचा दिवा एकत्र आणतो, तेव्हा नेमकी काय जादू होते. खडे मीठ हे शोषण करण्याचे काम करते, तर दिव्याची ज्योत ही सकारात्मकता पसरवण्याचे काम करते. मिठाची वाटी किचनमधील सर्व जुनी, साठलेली आणि दूषित ऊर्जा स्वतःमध्ये ओढून घेते. त्याचवेळी तुपाच्या दिव्याचा प्रकाश संपूर्ण स्वयंपाकघराभोवती एक सकारात्मक आणि दैवी ऊर्जा म्हणजेच कवच तयार करतो. या दुहेरी उपायांमुळे तुमच्या स्वयंपाक क्षेत्रात अशी एक शक्ती निर्माण होते, ज्यामुळे घरातील वादविवाद, मानसिक तणाव आणि बाहेरील कोणतीही वाईट नजर तुमच्या अन्नापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचे किचन हे नकारात्मकतेपासून पूर्णपणे सुरक्षित राहते. कोणताही उपाय तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा आपण त्याला आपल्या शुद्ध भावनेची आणि मंत्राची जोड देतो. मिठाची वाटी ठेवताना आणि तुपाचा दिवा लावताना स्वामी समर्थांचे स्मरण करून प्रार्थना करावी. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून डोळे बंद करावे आणि म्हणावे, हे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज, माझ्या या स्वयंपाकघरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता आणि वाईट लहरी या मिठाच्या आणि दिव्याच्या माध्यमातून नष्ट होऊ दे. माझ्या कुटुंबाला सुख, उत्तम आरोग्य आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभू दे. या प्रार्थनेनंतर दिव्यासमोर उभे राहून किंवा शांत बसून कमीत कमी 11 वेळा किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. हा जप केवळ उच्चार नसून तुमच्या स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करणारे एक दैवी कंपन आहे. अनेकदा लोकांना वाटते की मीठ ठेवणे आणि दिवा लावणे ही एक केवळ भौतिक किंवा बाह्य कृती आहे. पण जेव्हा आपण या कृतीला स्वामींच्या चरणांशी जोडतो, तेव्हा त्याचे रूपांतर
एका अत्यंत खोल आध्यात्मिक शुद्धीकरणात होते. स्वामी समर्थांचा मूळ संदेश आहे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." जेव्हा आपण हा उपाय स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून करतो, तेव्हा आपल्या हाताने होणारी ही कृती केवळ एक वास्तू टिप्स राहत नाही, तर तो एक पवित्र यज्ञ बनतो. जेव्हा तुम्ही हा उपाय सलग काही दिवस कराल, तेव्हा तुमच्या किचनमधील आणि घरातील वातावरणात झालेले बदल तुम्हाला स्वतःला जाणवू लागतील. उपायानंतर काही वेळातच तुम्हाला स्वयंपाकघरात गेल्यानंतर जाणवणारा जडपणा दूर झाल्याचे दिसेल. तिथली हवा अधिक हलकी, मोकळी आणि प्रसन्न वाटू लागेल. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीची चिडचिड थांबेल. अन्न बनवताना मनामध्ये एक अनामिक शांतता आणि आनंद जाणवेल, ज्यामुळे अन्नाची चव तर वाढेलच, खाणाऱ्यांचे मनही शांत होईल. स्वयंपाकघरातून निघणारी ही शुद्ध ऊर्जा जेव्हा जेवणाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाच्या शरीरात जाईल, तेव्हा घरातील विनाकारण होणारे वाद संपतील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, ताळमेळ आणि परस्पर आदर वाढू लागेल आणि तुमचे घर खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्धी होईल. हा उपाय प्रभावी राहण्यासाठी मिठाची वाटी वेळोवेळी बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण एका मर्यादेनंतर मीठ नकारात्मकता शोषून घेणे थांबवते. वाटीतील खडे मीठ दर 15 दिवसांनी एकदा किंवा जास्तीत जास्त महिन्यातून एकदा नक्की बदलावे. जर तुमच्या घरात जास्त आजारपण किंवा कटकटी असतील, तर सुरुवातीला दर शनिवारी किंवा मंगळवारी हे मीठ बदलावे. हे वापरलेले मीठ नकारात्मक ऊर्जेने भरलेले असते, त्यामुळे त्याला थेट हाताने स्पर्श करू नका. ती वाटी थेट तुमच्या किचनच्या बेसिनमध्ये उलटी करा आणि वरून नळाचे पाणी सोडून द्या, जेणेकरून ते मीठ वाहून जाईल. जुने मीठ वाहून गेल्यावर ती मातीची वाटी स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात सुकवून घ्या आणि पुन्हा त्यात नवीन खडे मीठ भरा. लक्षात ठेवा, हे मीठ चुकूनही स्वयंपाकात वापरू नका किंवा फ्लशमध्ये टाकू नका. स्वयंपाकघरात पुन्हा नवीन नकारात्मक ऊर्जा साठवू नये आणि सकारात्मकतेचा प्रवाह अखंड सुरू राहण्यासाठी रोजच्या धावपळीत या 3 सोप्या गोष्टी नक्की करा. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा किचन ओटा पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्या आणि सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार रात्रीची खरकटी भांडी घरात सर्वात जास्त आर्थिक संकट आणि दोष निर्माण करतात. रोज सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी गॅस शेगडीला हात जोडून नमस्कार करा आणि अन्नपूर्णा माता की जय किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा. यामुळे स्वयंपाकाची सुरुवात सकारात्मक होते. रोज रोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही देव्हाऱ्यात दिवा लावता, तेव्हा स्वयंपाकघरातही एक छोटा दिवा आवर्जून लावा, जेणेकरून दिवसभरातील साठलेली जड ऊर्जा त्वरित नष्ट होईल. दिसायला हे उपाय खूप लहान वाटतात, पण त्यांचे परिणाम अत्यंत खोल आणि दीर्घकालीन असतात. तुमचे स्वयंपाकघर हे केवळ पोट भरण्याची जागा नाही, तर ते तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे आणि नशिबाचे उगमस्थान आहे. जेव्हा तुम्ही मातीची वाटी, खडे मीठ आणि तुपाचा दिवा यांच्या माध्यमातून तुमच्या किचनची ऊर्जा शुद्ध करता, तेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षित कवच निर्माण करता. यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुधारेल, विनाकारण औषधांवर होणारा खर्च वाचेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वाद संपून सुख-शांती नांदेल. स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवून आजच हा छोटासा बदल आपल्या आयुष्यात करा. तुम्हाला आजची ही माहिती आणि विज्ञान कसे वाटले, हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला स्वामींचा हा उपाय आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आवर्जून